बाबू लय दारू झाली. तुला ठरणे डोले तू त्या संगीकडे बघून बघून आहे ना ज्या दारू पितो माहिती का तुला कळतं काही. अरे तुला सांगू का काय त्या संगीतला बघितलं का माझी चढलेली उतारती र परत म्हणून ढोशी आता हे पण माल लय भारी. माल एक पण कोणचं कोणचं त्या संगीपेक्षा त्या मंगलीचा माल एक नंबर. मला कोण मंगलीचे नाही का संगीच्या मागल्या बाजूला अरे मला माहितीच नाही बाबा, मी गेलोच नाही अजून. आपला जुना अड्डा आहे ती. अयो जुना अरे ती ती मंगली करते आपल्या शाळेत होती ती. हा, हा मोठा बिअर बार टाकलाय तिने आता पात्र्यात. अगो बाबू हांड भरून दारू असती. मग तुला फुकट देते का देतं पैसे काय ती कायची फुकाट देती. यायचं येडवलं मग काय कराय. मी पैसेच देत नाही. करा म्हणून तू मग करा. मला वाटलंच होतं इथं असणार आहे त्यांचा ह्यो अड्डा आहेच. उठलं का सुटलं या माणसाच्या मागं लागायचं आणि दारू पित बसायचं. दुसरं येतेच काय यांना. इथं येऊन बसले काय 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 झालं काय व्हायची बाकी राहिली. काय व्हायचे कोण आहे कळा ना काय कोण आहे. अरे तुझ्यामुळे तर सगळ्या घराचा सत्यानाश झालाय आमच्या. अगं तुझ्यामुळे माझ्या जोडीदाराचा सत्यानाश झालाय. एक पै तू सोने मग ती आणि खरं मग अगो बया पाच जोडीदाराचं वाटोळ केलं. लग्नाआधी 5-5 क्वार्टरी प्यायचा आता एकीतच टाईट होतोय. बया बया असा मित्र होणेच नाही. बाबा हालायचं डुलायचं कमी करा. त्या घरचे काम बघा. येणे करा फोन येवाले उधळत. तू गपस बघ तू सांग नाही तर तुला एक हाण नको. हा उभा राहायला शिका पहिलं आणि लागले हाणायला. येतं का उभा राहतात 3 ठिकाणी असं वाकडं तिकडं होतंय. तू तुझ्या बापच पितो तुझ्या बापन पैसे दे मला. माझ्या बापाचं काय नडलंय. मग काय भोकती मोकर साऱ्या गावात का म्हणता म्हणजे 10 वेळा सांगितलं तुला. ए ले बोलू नको बर का रापड्यात आडवी करीन. ए अरे बायको माई का तू मी काव म्हणलंय माझी. मग बोलला रपट दाखवत जरा शांत घे ना. लाजे काय बोलतो थोबाड्यावर करून काय बोलतो मला काय भानगडे यार तुझ्यामुळे बघ ना काय देवारा चाललाय. तू इथं येऊन बसला काय काय ही लिकरू बी एवढं जागामलंय ग. तू तर तूप येत दुसऱ्याला बी पाहिजे कशाला त्याच्या नादाने इथं जक मारली. मला टेन्शन असतंय अगं तेवढं. कशाचं टेन्शन असतं त्यांनी म्हणा तुझ्यामुळं तो म्हणा त्यांच्यामुळं कशाला झक मारित येतं लेकराव. अगं माझी शेळी डारगाळी कुत्र्याला गोचिड झाले किती टेन्शन आहे माझ्या डोक्याला. हुसकिया काय भुकतो रे कुत्र्यासारखा कळतं का तुला. ए कुत्रा कोणाला म्हणली. मग शेळीचं कुत्र्याचं काढतो इथं. तू मापत्रा ही काय मंगली नाही संगी नाही. वहिनी आहे आता उतरली का आणि काय हो तुम्हाला तुमच्या पोराला सांगता येत नाही काय नीट. आता काय ह्यांनी ना दिल्यावर काय काय करावं लेकरू यांनी? होतं पण काय यांच्या नादाने हेच करतोय फोन 4 वेळा. येतो का गावात कधी येतो आणि चल ना आपल्याला जायचंय. ए नादी लावायची काय बाई आहे का. बाय कशाला लागते काय ना चढली त्याला काय दात काढते ही करून. एकामेकाच्या नाही हे तुझं पोरग आहे ना त्याच्या नादाने झालंय सगळं वाटुळ. पण आधी तीच फोन करायचा ना. तुमचंच बघा नीट कशी आहे ना. हे पा माझं नाही हे फोन करतात असं नाही. हे काय कमी नाही. येतो का आमका चाल तिकडं काम आहे नाटक करायचं खोटं नाटक बोलून घ्यायचं नाही तर दारू पियत बसायचं. नाही का बाबा लोकांचं बोलणं खायचं तुझ्यामुळे. खोटं बोलते आम्ही काय इथं पितो का तिकडे मंगलीकडे पितो. मंगलीकडे पितो इथं पितो काय. आणि मग इथं येऊन गप्पा मारता काय. इथं आम्ही लोकांचे शांतता लोक काय करतात कसे काम करतात ह्याच्या आमचं नियोजन असतं. अहो घरचं काम बघा याच्यावर नियोजन असं. लोकांचे काम काय बघताय लागले सांगायला. घरचं कामाचं काय दररोजच चालली बाहेर. तुळशी पत्र ठोकलं का राव. हे पा तुम्हाला सांगते परत काय फोन बिन केला ना तर बघ लक्षात ठेव आणि तुम्ही सांभाळा. हिचं ऐकू नको. वापुडं. फोन कर संध्याकाळी. हा फोन कर कळत का फोन कर बरं का तू. कळत अजून तरी अक्कल आहे का. बायकोचं बैल मार खाते. अरे मस्त खरं झालं पण तिच्या बरोबर मला बी बोलणं बसावं लागलं ना तुझ्यामुळं. तुमचं पोरग कशाला तू पित असतो. मी कुठं पिलो. मग ह्या त्यांच्या नादानी तुला वाचतरी येतोय का माझा. अरे काय काय जुलतात. अरे खोटं बोलती ती बाई. काय माहिती खोटं बोलते बाई बोलते का तू बोलतो बाबा. थांब हो तुला तिकडं. धरून- अजिबात नाही, चल धरून मला आता येतो. चालाय, चल हो मोरं.
पडशील तू. मला चालला धरून त्याला नीट चाला